नमस्कार, मी डॉक्टर गौरी भोपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तसं बघायला गेलं तर देशाची लोकसंख्या जितक्या मोठ्या प्रमाणात आहे तितक्या मोठ्या प्रमाणावरती ऑइल कन्झम्पशन असलं पाहिजे असं आपण एक गृहीत धरू. म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे म्हणून तेवढ्या गोष्टी त्यांना जास्त प्रमाणात लागतात, म्हणून ऑइलची रिक्वायरमेंट जास्त असेल असं आपण साधारण कॅल्क्युलेट करतो. पण तसं नाही आहे. जगातल्या प्रमुख देशांमध्ये जे प्रत्येक व्यक्तीला दररोज लागणारं जे तेल आहे, पेट्रोल किंवा डिझेल, त्याचे जर आकडे बघितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे सौदी अरेबिया आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे UAE. सौदी अरेबियामध्ये दररोज प्रत्येक माणसामागे 17 लिटर इतकं तेल लागतं. UAEमध्ये दररोज प्रत्येक माणसामागे 12 लिटर इतकं तेल लागतं. अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये दररोज प्रत्येक माणसामागे 10 लिटर तेल लागतं. रशियामध्ये प्रत्येक माणसामागे दररोज 4 ते 5 लिटर तेल लागतं. इराणमध्ये प्रत्येक माणसामागे दररोज 3 ते 4 लिटर तेल लागतं. आणि भारतात सगळ्यात कमी प्रत्येक माणसामागे दररोज 600 मिलीलिटर इतकं पेट्रोल लागतं. म्हणजे ऑइल कन्झम्पशनमध्ये भारत हा सगळ्यात कमी ऑइल म्हणजे क्रूड ऑइल वापरणारा देश आहे. हे सगळे देश आहेत आता मी ज्यांची नावं सांगितली, ज्या देशांमध्ये जास्त ऑइल कन्झम्पशन आहे. सौदी म्हणा, UAE म्हणा, अमेरिका, कॅनडा. आता अमेरिकेची गोष्ट वेगळी. अमेरिका पहिल्यापासून ॲडव्हान्स देश आहे. त्यांच्याकडे अगदी 70च्या दशकात सुद्धा मोठ्या आलिशान गाड्या होत्या. सौदी किंवा UAE हे दोन देश जे आहेत त्यांना 1974ला उदयाला आलेल्या पेट्रोडॉलरचा फायदा मिळाला. पेट्रोडॉलर म्हणजे काय तर आतापर्यंत तुम्हाला माहिती असेलच की तेलाचा व्यापार हा फक्त डॉलरमध्ये करायचा आणि त्या बदल्यात अमेरिका या आखाती देशांना संरक्षण देणार हा जो करार झाला होता तिथून पेट्रोडॉलर उदयाला आला. आणि पेट्रोडॉलर उदयाला आल्यानंतर झालं असं की आखाती देशांच्या पेट्रोलचा व्यापार जो होता तो डॉलरमध्ये केल्यानंतर त्यांचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यांच्याकडे डॉलर मोठ्या प्रमाणावर आले. डॉलर मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे त्यांचं राहणीमान वाढलं. ते देश अतिश्रीमंत देशांच्या यादीमध्ये गेले. म्हणजे अमेरिकेचा जो पर कॅपिटा इन्कम आहे त्याच्यापेक्षाही आखाती देशांचं पर कॅपिटा इन्कम जास्त झालं. त्यांचं राहणीमान हे श्रीमंत दर्जाचं राहणीमान झालं. अतिशय मोठ्या आलिशान गाड्या ज्यांचा ॲव्हरेज कमी आहे अशा त्यांना परवडायला लागल्या, कारण एकतर क्रूड ऑइल त्यांच्याकडे आहे आणि दुसरी गोष्ट ते त्याचा व्यापार करतात. त्यात डॉलरमुळे आलेली श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्याचा तेल वापरावरती कुठलाही निर्बंध राहिला नाही. म्हणजे जेव्हा 1973ला सौदीबरोबर अमेरिकेने करार केला तेव्हा सौदीचे राजे होते त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे तेल उत्पादन जे केलं जातं, आमच्याकडून तेल जे काढलं जातं आखातामध्ये मधलं तेल हे अमेरिका आणि युरोपीय देशांना त्यांच्याकडच्या कारखान्यांसाठी लागतं. त्यांच्याकडे जे उत्पादन होतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याच्यासाठी लागतं. तर आम्ही तर वाळवंटात राहतो, त्यांना गरज जास्त आहे. जर 1973ला जो ऑइल शॉक आला तर त्याच्यामध्ये अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना गरज जास्त आहे, तेच यातून मार्ग काढतील. आम्ही वाळवंटात राहतो, आम्ही परत उंटावरून फिरायला सुरुवात करू असं तेव्हाच्या सौदीच्या राजाचं म्हणणं होतं. पण नंतर त्या पेट्रोडॉलर उदयाला आल्यानंतर परिस्थिती अशी झाली की आज हे युद्ध चालू झाल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तशा त्या सगळीकडे वाढलेल्या आहेत. भारतात मात्र वाढलेल्या नाहीत, तर जगभरात वाढलेल्या आहेत. त्या आखातामध्ये सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्यात त्यांच्या ऑइल रिफायनरीवरती परिणाम झाल्यामुळे त्यांच्या तेलाच्या व्यापारावरती थेट परिणाम झालेला आहे. आणि आता हे युद्ध जसं लांबत चाललंय तसं हे युद्ध बंद व्हावं यासाठी हे आखाती देशच मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. या आखाती देशांना दररोज इतक्या मोठ्या प्रमाणावर तेल लागतंय की त्यांचं वर्षाचं जर ऑइल कन्झम्पशन बघितलं तर सौदी अरेबियाला 40 बॅरल पर पर्सन पर इयर, प्रत्येक माणसामागे दरवर्षी 40 बॅरल इतकं ऑइल लागतं.
UAEला 30 बॅरल पर पर्सन पर इयर, अमेरिकेला कॅनडाला 20 बॅरल पर पर्सन पर इयर आणि भारताला 1.4 1.4 बॅरल पर पर्सन पर इयर इतकं कमी प्रमाणात तेल. तेलाचं कन्झम्पशन कुठे जास्त होतं आहे? जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत तिथेच. आणि किमतीही कुठे वाढल्या आहेत? जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत तिथेच. हे तेल उत्पादक देश आहेत त्यांच्याकडेच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. वाढलेल्या तेलाच्या किमतीचा फटका त्यांना होतोय, त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाले. हे आखाती देश आज अजिजीने विनवणी करतात इराणला आणि अमेरिकेला, दोघांनाही की युद्ध लवकरात लवकर थांबवावं, नाहीतर आखाती देशातली परिस्थिती अतिशय चिंता आहे. त्यात आखाती देशांच्या तेल रिफायनरीवर हल्ले झालेले आहेत, त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यात वाढलेल्या तेलाच्या किमती आणि त्यांना जास्तीत जास्त तेल वापरायची असलेली सवय, या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन असं झालेलं आहे की त्या तेलाच्या उत्पादनापेक्षा तेल वापराशिवाय हे आखाती देश राहू शकत नाहीत, एवढं नक्की. म्हणून या व्हिडिओचं शीर्षक दिलं होतं तेल उधळणारे देश, म्हणजे गरजेपेक्षा जास्त ते तेल वापरतायत एवढं तर नक्की. भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण नेहमीच हातचं राखून वापरतो, ही आपली सवय आहे. आपण अन्नही शिजवताना जेवढी माणसं असतील त्याच्या प्रमाणातच शिजवतो, आपण काहीही टाकून देत नाही. जसं पैशाच्या बाबतीत आहे, आपण अनावश्यक खर्च करत नाही, तसं आपण अनावश्यक तेलही वापरत नाही. त्याच्यामुळे भारत जास्त लोकसंख्या असलेला देश असला तरीही प्रत्येक व्यक्तीमार्गे वापरलं जाणारं तेल हे अतिशय कमी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून नवनवीन विषय असतील तर ते नक्की सुचवा. हे चॅनल आर्थिक घडामोडींशी संबंधित विश्लेषण करणारे चॅनल आहे, तर तुम्ही नवीन विषय सुचवाल त्याच्याप्रमाणे मी व्हिडिओ करेन. हा व्हिडिओ कसा वाटला कळवा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.